नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं टेस्टी चव विथ कवितामध्ये। आज मी तुम्हाला एकदम झटपट आणि मऊसर आणि चविष्ट असा उत्तप्पा दाखवणार आहे। अगदी घरच्या घरी झटपट होणारी ही रेसिपी आहे। चला तर मग लगेच सुरुवात करूया रेसिपीला। सर्वात आधी 1 कप पोहे घ्यायचे आहेत, त्यांना हलकेच धुवून घ्यायचं आहे। आता त्यामध्ये फक्त भिजण्यासाठी थोडं पाणी घालून घ्यायचं आहे। 5 मिनिटं भिजवायचे आहेत। 5 मिनिटे पुरेसे आहे भिजण्यासाठी। तर आता मिक्सरच्या जारमध्ये 1 कप बारीक रवा घ्यायचा, त्यामध्ये अर्धा कप दही तुम्ही थोडं आंबट घेतला तर खूपच छान उत्तप्पा होतात, त्यामुळे आंबटसरच दही घ्या। आणि त्यामध्ये आता भिजवलेले पोहे घालून घ्यायचं आहे। त्यामध्ये थोडं पाणी घालून घ्या आणि मिक्सरच्या जारमधून आपल्याला ह्याचे बारीक वाटण करून घ्यायचं आहे। तर बघू शकता, या पद्धतीने आपल्याला याचे बारीक वाटण करायचं आहे। आता हे वाटण केलेले एका भांड्यामध्ये काढून घेऊ। आता यामध्ये थोडं पाणी घालून घ्यायचं आहे आणि ते सर्व मिक्स करून आपल्याला हे बॅटर डोशासारखं पातळ जास्त बनवायचं नाही, तर थोडं जाडसरच ठेवायचं आहे। यामध्ये चवीनुसार मीठ घालून सर्व मिश्रण एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे मिश्रण 10 ते 15 मिनिटं आपण झाकण लावून ठेवायचं आहे, कारण रवा थोडं पाणी शोषून घेतो आणि उत्तप्पा अजून छान व मऊसूर होतो। जर तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर तुम्ही 1 तास सुद्धा झाकून ठेवू शकता, त्यामुळे अजूनही उत्तप्पा चविष्ट असा होतो। तर आता आपण इन्स्टंट उत्तप्पा बनवत आहोत, त्यामुळे यामध्ये थोडा सोडा घालून घ्यायचा आहे। या ठिकाणी मी बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची आणि कोथिंबीर घेतलेली आहे। आता गरम तव्यावर थोडं पाणी टाकून कपड्याने पुसून घ्यायचं आहे, त्यामुळे उत्तप्पा अजिबात चिकटत नाही। आता पळीभर पीठ घ्यायचं आहे आणि फार पातळ पसरवायचं नाही, तर थोडं जाडसरच ठेवायचं आहे। आता वरून बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची, टोमॅटो, कोथिंबीर असं रंगीत टॉपिंग टाकायचं आहे। दिसायलाही भारी आणि खायलाही भारी लागते। झाकण ठेवून आता आपल्याला हे मध्यम आचेवर शिजू द्यायचं आहे। तर उलटण्याने आपल्याला थोडं ते दाबून घ्यायचं आहे, त्यामुळे पलटताना ते खाली पडणार नाही। आता खालची बाजू छान सोनेरी झाली की लगेच सावकाश पलटी करायची आहे आणि दुसरी बाजूही हलकीशी शेकली की शेकून घ्यायची आहे। तुम्ही यावरती तूप किंवा लोणीही टाकून घेऊ शकता, त्यामुळे उत्तप्पा अजूनही खूप टेस्टी व चविष्ट असे लागते। आता दोन्ही बाजू चांगली भाजून झालेली आहे। तर बस आता तयार झाला आहे आपला झटपट पोहे व रवा उत्तप्पा। जर मुलांना द्यायचे असेल तर तुम्ही वरून थोडीशी चीज टाकलं तरीही खूप भन्नाट असे उत्तप्पा लागतो। तर मी तुम्हाला अजून एक या प्रकारेच बनवून दाखवते। तर बघू शकता किती छान जाळीही पडलेली आहे। खूप छान असा हा उत्तप्पा होतो, इन्स्टंट उत्तप्पा होतो। ना तांदूळ ना डाळ भिजवण्याची गरज आहे। ज्यावेळेस उत्तप्पा खायची इच्छा होईल त्यावेळेस आपण ही या पद्धतीने पटकन व झटपट होणारी रेसिपी ही करू शकतो। तर नक्की करून बघा, खूप छान होते। तर मंडळी,
हा होता झटपट पोहे रवा उत्तापा. खरंच झटपट, पौष्टिक आणि खूपच टेस्टी होतो. करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.